माणगाव तालुका शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तोंडी युद्ध जुंपलं। शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी पक्ष पदाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर। 5 जूनच्या पत्रकार परिषदेचे 10 जून रोजी 5x5 बरोबर 10 ने दिलं उत्तर। यापुढे भरतशेठ गोगावले त्याग नाही देणार, पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा हक्क। विपुल उभारे युवा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांचं वक्तव्य। आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेऊ, नितीन पवार शिवसेना माणगाव तालुका समन्वयक यांचा इशारा। आमचं आव्हान आहे, कुठे येऊ, बोलले तर घरी येतो। शिवसैनिक आव्हान देतात, तुमचं काम नाही, आम्हाला वेळ लागणार नाही, श्री प्रताप घोसाळकर यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रोज भरतशेठ गोगावले यांचे उंबरटे झिजवतात, आपली कुवत ओळखून टीका करा। नितीन पवार शिवसेना माणगाव तालुका समन्वयक यांचं वक्तव्य। आज शासकीय विश्रामगृह माणगाव इथं माणगाव तालुका शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन 5 जून रोजी राष्ट्रवादी माणगाव तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात केलेल्या टीकेला माणगाव तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सडेतोड उत्तर देण्यात आलंय। राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की याचं उत्तर आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देऊ। मागच्या वेळी सुद्धा तुमच्या तटकरे साहेबांनी इतका विकास केला, परंतु तुमची एकही सीट जिल्हा परिषदची निवडून आणता आली नाही तुम्हाला माणगाव तालुक्यात, आणि पंचायत समिती सुद्धा शिवसेनेची मागच्या वेळी आली। यावेळी सुद्धा 4च्या 4 सीट ह्या आमच्या शिवसेना बीजेपी युतीच्या येतील एवढा मी आपल्याला विश्वास देतो, आणि जे काय उत्तर द्यायचं आहे ते आम्ही सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देऊ। प्रत्येकाने आपला संयम बाळगावा, आपली कुवत ओळखायला पाहिजे, कारण तटकरे साहेबांचंच वाक्य आहे की राजकारणात ज्याने त्याने आपली कुवत ओळखून बोलायला पाहिजे। म्हणून या पदाधिकाऱ्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही टीका करताना फार विचारपूर्वक टीका करा। आमचे नामदार भरतशेठ गोगावले साहेब कुणाच्या वाट्याला जात नाही, आणि मगाशी आमच्या साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही रोज पाहतो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरतशेठ गोगावले साहेबांचं दार झिजवत असतात, उंबरटे झिजवत असतात। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या नेतृत्वाला कंटाळून माणगाव तालुक्यातल्या रोजच्या रोज नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजच्या रोज मोठी मोठी गावं ही शिवसेनेत प्रवेश करतायत। याला काय म्हणायचं? हीच का तुमची कुवत? म्हणून शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका। शिवसैनिकांच्या अंगावर याल तर तुम्हाला शिंगावर घ्यायची पण आम्ही ताकद बाळगतो, म्हणून संयम बाळगा। धन्यवाद। 5 तारखेला जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत, कारण आमचे नेते भरतशेठ गोगावले, विकास शेठ, नंतर अरुण चाळके, प्रमोद घोसाळकर यांच्यावर जे खालच्या लेवलचे लोक बोलत आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? गैबीसारखा माणूस बरेच शेतकरी 5-5 फेऱ्या मारतो, रात्रंदिवस फेऱ्या मारतो, 5 पत्र घेऊन आले, 5 तलावाची कामं घेतलेली आहेत, ती तलावाची कामं आहेत ना ती बंद करावी, त्यांनी सोडून द्यावी। आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत करायला, आणि त्यांचं आवाहन करतोय की माणगावात येऊन त्या नेते दाखवावे। ते नेते नको यायला, आम्ही येतो, तू सांग कुठे आम्ही येऊ ते, आम्ही यायला तयार आहोत, तू सांगशील त्या ठिकाणी, तू घरी बोलतो घरी येतो, तू आम्हाला शिवसैनिकांना हे सांगू नकोस, कारण शिवसैनिक जे आव्हान शिवसैनिकांची असतात, तुमची नाही, हे तुमचं काम नाही। गबी हे ओळखून राहा आणि आम्हाला वेळ लागणार नाही, एवढंच बोलतो मी। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या पक्षामध्ये जो अंतर्गत संघर्ष सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे। आपण पाहिलं तर जो पालकमंत्री पदाचा वाद आहे आणि त्या वादावरूनच आमचे नेते मंत्री आमदार भरतशेठ गोगावले साहेब असतील, आमदार महेंद्रशेठ दळवे असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, यांच्याकडून ज्या प्रकारे वक्तव्य केली गेली त्या वक्तव्यांच्या नंतर त्या ठिकाणी तटकरे साहेब असतील, आमचे 3 आमदार असतील, हे मोठे नेते आहेत, आणि या मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये खरं तर आमच्यासारख्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नव्हतं। आतापर्यंत शिवसेना पक्षाकडून कोणीही वक्तव्य केलं नव्हतं, पण ज्यावेळी नामदार भरतशेठ गोगावले साहेब, महेंद्रशेठ दळवे आणि महेंद्रशेठ थोरवे यांनी नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसाच्या सभेनिमित्त काही वक्तव्य केले, आणि त्या वक्तव्याला खरं तर त्या वक्तव्याला प्रत्युत्तर हे या रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय तटकरे साहेब
यांच्या वतीनं दिलं गेलं पाहिजे होतं, पण त्यांनी ते प्रत्युत्तर न देता त्यांचे पदाधिकारी मधुकर पाटील असतील, त्यांच्या प्रवक्त्या साहिलताई दळवे असतील, परत रोहाचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर असतील आणि त्यांचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे असतील, त्यांचे युवक कार्याध्यक्ष असतील, त्यांनी दिलं. खरं आपण पाहिलं तर ज्या प्रकारे त्यांनी आमच्या नेत्यांवर वक्तव्य केले ते खरं तर दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण सुरुवात त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आणि त्याला उत्तर म्हणून आमच्या नेत्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद त्यांना घ्यावी लागली. खरं पाहिलं तर मधुशेठ पाटील यांनी महेंद्रशेठ दळवी यांना सांगितलं की तुम्ही तटकरे साहेब नसते तर तुम्ही निवडून आला नसता. परत त्यांचे रोहाचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महेंद्र थोरवे यांना आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. महेंद्र थोरवेंना तटकरेंचे पाय धरावे लागतील. ही कोणती भाषा आणि ही अशी भाषा शिवसेना कदापि सहन करणार नाही. त्यांचे युवकचे कार्याध्यक्ष सांगतात की आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना फिरू देणार नाही. मला तटकरे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की साहेब, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पुढे जाणार आपला पक्ष, एकतर बीड जिल्ह्यातील वाल्मिक आपल्या पक्षातील वाल्मिक कराड असतील, विष्णू चाटे आणि त्या सर्व आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी स्वर्गीय संतोष देशमुखांची जी क्रूर हत्या केली, त्या हत्येच्या नंतर त्या ठिकाणी प्रचंड नाराजी आपल्या पक्षाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. आणि असं असताना रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ही दंडेलशाहीची भाषा जी वापरण्यात येत आहे त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण जनता विचारत आहे. कारण शिवसेना पक्षाने या ठिकाणी नामदार भरशे गोगरे साहेबांच्या शिकवणीनुसार या ठिकाणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणानुसार काम करणारा आमचा पक्ष आहे. आम्ही कधीच अशी कमरेखालची भाषा वापरलेली नाही. आणि आपण तटकरे साहेब, आपण मोठे नेते आहात, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या आपल्यावरती टीका करण्याची आमची पात्रता देखील नाही. पण ज्यावेळी आपले पदाधिकारी आमच्या नेत्यांवरती बोलतात त्यांची कोणती पात्रता या ठिकाणी आहे. त्या दिवशी पत्रकार परिषद माणगाव तालुक्यामध्ये झाली त्यावेळी अनेक नेत्यांनी सांगितले की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उंची नाही. ठीक आहे, आम्ही मान्य करतो तटकरे साहेबांवरती बोलण्याची आमच्या पदाधिकाऱ्यांची उंची नाही, पण तुमच्या पदाधिकाऱ्यांची उंची एवढी कधी वाढली जी भरशेठ गोगले साहेबांवरती टीका करू शकतात, थोरवे साहेबांवरती टीका करू शकतात, दळवी साहेबांवरती टीका करू शकतात. मोठे नेते आहेत, काही मतभेद होत असतात, त्यांच्यावर टीका टिप्पणी त्यांच्या माध्यमातून होत होती. आम्ही सर्व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही सर्वजण शांत होतो. आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं. पण ज्यावेळी मधुकर पाटील असतील, सायली दळवे असतील, महेश कोलटकर असतील, यांचे युवक कार्याध्यक्ष असतील, यांच्या वतीनं ज्या वेळेला आक्षेपार्ह विधान आमच्या संघटनेच्या वरती आमच्या नेत्यांच्या विरोधात केले त्यावेळी खरं तर संपूर्ण शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. ज्यावेळी तटकरे साहेबांच्या वतीनं नॅपकिनची नक्कल करण्यात आली, मी सांगितल्याप्रमाणे तटकरे साहेबांवरती टीका टिप्पणी करण्याएवढा मी मोठा कार्यकर्ता नाही, पण तटकरे साहेबांना मला आठवण करून द्यायचे. ज्यावेळेला लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळेला ज्यावेळी प्रचार सभा संपन्न होत होत्या त्यावेळी खऱ्या अर्थानं तटकरे साहेबांच्या विरोधात प्रतिकूल परिस्थिती असताना त्यावेळी पुढाकार कोणी घेतला असेल तो शिवसेनेच्या आमचे नेते भरशेठ गोगले साहेबांनी त्यावेळी पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जर पहिली प्रचार सभा कुठे संपन्न झाली आणि ती कोणाच्या पुढाकाराने झाली तर भरशेठ गोगले साहेबांच्या पुढाकाराने झाली. आणि त्याच सभेचा दाखला देत असताना तटकरे साहेबांनी वक्तव्य केलं की भरतशेठ तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, असं वक्तव्य त्यावेळी जाहीर सभेमध्ये तटकरे साहेबांनी केलं. पण ज्यावेळी स्नेहलताई जगताप यांचा प्रवेश झाला आणि त्या प्रवेशावेळी तटकरे साहेबांची नक्कल केली, त्या नकलेने त्या ठिकाणी गोगले साहेबांवरती प्रेम करणारे आमच्यासारखे असंख्य शिवसैनिक असतील, महाराष्ट्रातील तमाम नागरिक असतील, त्यांना प्रचंड वेदना झाल्या. कारण ज्या गोगले साहेबांनी आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्यांच्याबद्दल केलेली ती कृती त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेदना देणारी होती. आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांकडून अशा टीका टिप्पणी होत होत्या त्यावेळेला ते प्रत्युत्तर खरं तर आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं. आणि यापुढे देखील तटकरे साहेबांनी लोकसभेच्या वेळेला अजून एका प्रचार सभेत एक वक्तव्य केलं होतं की भरतशेठ ज्यावेळी 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी सरकार स्थापन झालं महायुतीचं त्यावेळी खऱ्या अर्थानं ज्यावेळेला
मंत्रिमंडळामध्ये थोडी ऍडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर त्यावेळेला त्याग करण्याची भूमिका ही आमचे नामदार भरतशेठ गोगावले साहेबांनी दाखवली आणि त्यावेळेला त्याच गोष्टीचा दाखला देत असताना तटकरे साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की भरतशेठ राजकारणात कधीही त्याग करायचा नसतो. हे वक्तव्य गोगावले साहेबांनी तटकरे साहेबांनी त्या एका जाहीर सभेमध्ये केलं होतं आणि तीच आठवण, त्यांच्याच वक्तव्याची आठवण मला तटकरे साहेबांना करून द्यायची आहे की साहेब, तुम्ही सांगितलं की राजकारणात त्याग करायचा नसतो, तो त्याच वक्तव्यानुसार त्या पालकमंत्री पद हे आमच्या शिवसेनेचं आहे. त्याच्यावरती भरतशेठ गोगावले साहेबांचा अधिकार आहे, आमच्या शिवसेनेचा अधिकार आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकमेव आमदार आहे. त्याच्यामुळं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर हा शिवसेनेचा हक्क आहे. त्याच्यामुळं आणि ही भरतशेठ पालकमंत्री पद ही भरतशेठ गोगावले साहेबांची गरज नसून आमच्या शिवसैनिक कार्यकर्त्यांची गरज आहे. कारण अनेक वर्ष या रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना या शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत करून या ठिकाणी ही पक्ष आमचा वाढवलेला आहे आणि 3 आमदार आमच्या अथक परिश्रमाने निवडून आले. त्याच्यामुळं जे काही टीका टिप्पणी करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. जे शादाब गायबींनी वक्तव्य केलंय की शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही फिरून देणार नाही, तर त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही गोगावले साहेबांच्या घरी फेऱ्या मारून तुम्ही तिथला उंबरठा शिजवलाय. मला अनेक गोष्टी बोलायला लावू नका, कारण तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही कधी यांच्या नेत्यांच्या कडे कधी आमचं कोणते काम घेऊन गेलो नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे गोगावले साहेबांकडे अनेक कामासाठी येत असतात. हा देखील त्यांना या निमित्ताने इशारा देतो. याच्या पुढे हा वाद मिटावा ही आमची सुद्धा भूमिका आहे, पण असे वक्तव्य या ठिकाणी जर शिवसैनिकांना देऊन कोणी आव्हान देत असेल तर ते आव्हान आम्ही स्वीकारतो आणि जशाच तसं उत्तर देण्याची धमक संपूर्ण शिवसैनिकांमध्ये आहे. मला तटकरे साहेबांना विनंती करायची आहे की तुम्ही या जिल्ह्याचे वडीलधारी नेतृत्व आहात. जो पालकमंत्री पदाचा वाद आहे तो त्या ठिकाणी तुमच्या पुढाकाराने सुटला गेला पाहिजे, कारण या ठिकाणी मेरिटला महत्व असतं राजकारणामध्ये. आमचे 3 आमदार आहेत आणि तुमच्या एकमेव आमदार या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहे. तुमचे पदाधिकारी आम्हाला खासगीमध्ये सांगतात की जर आमच्याकडे 3 आमदार असते आणि तुमचा 1 आमदार असता तर आम्ही तुम्हाला पालकमंत्रीपद दिलं नसतं, पण आता पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले साहेबांना मिळालं पाहिजे हे तुमचे पदाधिकारी आम्हाला खासगीमध्ये सांगतात. त्याच्यामुळे हा वाद इथे या ठिकाणी मिटला पाहिजे. तटकरे साहेबांनी मागच्या वेळी एक वक्तव्य केलं होतं की या रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सडलेली आहे. साहेबांना सुद्धा विनंती आहे की या आरोग्य यंत्रणेला कुठंतरी पुनर्जीवित करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, महायुती सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. तटकरे साहेबांना खासदार म्हणून निवडून देताना आम्ही त्या ठिकाणी विकासाच्या प्रश्नावरच आणि विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवडून दिलं, कारण गीते साहेब हे शिवसैनिक असताना, कुणबी समाजाचे नेते असताना केवळ आणि केवळ फक्त भरतशेठ गोगावले साहेब आणि युवा नेते विकासशेठ गोगावले यांचा आदेश पाळून त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी तटकरे साहेबांना भरघोस मताने विजयी केलेला आहे आणि त्याचीच आठवण आम्ही या ठिकाणी त्यांना करून देत आहोत. आणि या ठिकाणी येणाऱ्या काळात या रायगड जिल्ह्याचा विकास करायचा असेल, साधायचा असेल तर त्या ठिकाणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हातात हात मिळवून काम करणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी जनतेची सर्व कामे मार्गी लागतील हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो.